A simple pendulum of period T has a metal bob which is negatively charged. It is allowed to oscillate above the large positively charged metal plate. Time period of pendulum विचारला. ऑप्शन काय? Remains same, decreases, increases, and first increases, suddenly decreases. D ऑप्शन. आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय? म्हणजे नुसताच असा पेंड्युलम असता विच इज निगेटिव्ह चार्ज. अगोदर प्लेट नाही आहे काय, असंच आहे फक्त. त्यावेळी याचं मास ऍक्ट होणार डाऊनवर्ड. वेट म्हणजे mg एवढंच असणार, एवढाच फोर्स एवढा ऍक्ट होणार. ओके. आणि ह्या पॉइंटला फक्त त्याचं काय होणार, आणि त्यावेळी कॉम्पाउंड असणार. आणि आपण डिराईव्ह केले टी किती असते त्याचं, 2 पाय अंडर रूट L बाय G. अंडरस्टूड? गॉट इट? ही आपली पहिली केस, ज्यावेळी टाइम पिरियड टी होता. बघूया आता काय होतंय. ज्यावेळी सेकंड स्टेप मध्ये आपण काय केलं की हा पेंडुलम विच इज निगेटिव्ह चार्ज आहे, आणि खाली प्लेट आहे पॉझिटिव्ह. दिस प्लेट इज पॉझिटिव्ह नाउ. हे आपण आता ऍड केलं एक्स्ट्रा. मग यावर कुठला फोर्स ऍक्ट होणार? फोर्स तर वेट होणारच mg. अलॉंग विथ दॅट अजून एक फोर्स ऍक्ट होणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मास तेवढंच, फक्त अट्रॅक्शन मुळे त्या फोर्सला काहीतरी ऍक्सिलरेशन असतंय. ऍक्सिलरेशन ऑफ दॅट अट्रॅक्शन एटी म्हणतो मी. अट्रॅक्शनचं ऍक्सिलरेशन म्हणजे काय, त्या हे जे जी असतंय ते अपोज करत असतंय मोशन. काही वेळ तो कॉज करतो, काय अपोज करतो मोशन, बरोबर ना? म्हणजे ह्याचा फॉर्म्युला नवीन काय होईल बघा, लक्ष द्या, सगळ्यात सोपं. फॉर्म्युला नवीन काय होईल, ज्यावेळी तो वर जाईल त्यावेळी टाइम पिरियड काय होणार, म्हणजे याचा जनरल फॉर्म्युला. ऍक्सलरेशन फक्त जी नाही, आता काय जी आहेच, अलॉंग विथ दॅट ऍक्सलरेशन ड्यू टू वॉट, अट्रॅक्शन. एटी म्हटलं आपण त्याला, बरोबर? इज इट राईट? आणि नेहमी लक्ष द्या, हे लिफ्ट सारखं नाही, हे वरती गेलं खाली गेलं असं नाहीये. काय असं आहे पेंडुलम, पेंडुलम असा ऑसिलेट व्हायला आहे, आणि वाईल मुव्हिंग अप जी ची व्हॅल्यू काय होते, वाढते. वाईल मुव्हिंग डाऊन जी ची व्हॅल्यू काय होते, कमी होते. हे जी नाही, अट्रॅक्शन आहे, हा वेगळा फोर्स आहे. जी ची व्हॅल्यू आहेच, अलोंग विथ दॅट हे अट्रॅक्शनचा फोर्स आहे, हा फोर्स राहणारच. इज इट राईट? अंडरस्टूड एव्हरीवन? म्हणजे हे ऍक्सलरेशन राहणारच. मग हे टाइम पिरियड काय झालं, हे द जी प्लस एटी मुळे टाइम पिरियड काय झालं, टी एन टी1 कम्पेअर केला तर जास्त कुठला असणार, टी डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ जी, अँड टी1 डिवाइड बाय, म्हणजे जास्त डिवाइड केलं, इनव्हर्स रिलेशन आहे ना. म्हणजे नेट ऍक्सलरेशन वाढलं, टाइम पिरियड काय होणार, कमी होणार.
आणि त्यामुळं T1 इज लेस दॅन व्हॉट टी. आणि त्यामुळं ऑप्शन वाईज म्हटला तर बी इज करेक्ट ऑप्शन. 42चं ऑप्शन बी आहे. ओके. as time period is decreases due to force of attraction. Is it clear? So correct option is, कुठेही बघा तुम्ही हा प्रॉब्लेम तुम्ही कुठल्याही AI वर टाकून बघा, त्याचा आन्सर डिक्रीज येणार आणि मला सांगा. ओके.